नमस्कार. आज दिनांक 9 मे 2026 वार शनिवार. केडीसी एजीजी डाळिंब यार्ड नाशिक जे प्रीमियम कृषी मार्केट आडगाव या ठिकाणी गेले 4 वर्षापासून आपण एक काम करतोय आणि या 4थं वर्ष आहे. आज या ठिकाणी आपण माल विक्रीचा शुभारंभ केला. बरेच दिवस महाराष्ट्रातले माल थोडे चालू होते, उत्तर महाराष्ट्रातले, परंतु जागेवरती ग्राहक योग्य रेट देतोय का, मार्केटमध्ये काय रेट जाईल याची चिंता शेतकऱ्याला होती. आणि म्हणून बरेचशा शेतकऱ्यांचे फोन हे चालू होते की लवकरात लवकर नाशिक मार्केट चालू करा. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण नाशिक मार्केट चालू केलं. आणि आज ग्राहक वर्ग सुद्धा राजस्थानात जे होता तिथले व्यापार संपल्यामुळे राजस्थानातला आता तो जो मोकळा झालेला आहे, जो गुजरातला जात नाही, त्याला फक्त महाराष्ट्रातलाच माल चालतो, तो व्यापारी वर्ग सुद्धा आज भरपूर या ठिकाणी पहिल्याच दिवशी माल विक्रीच्या वेळेस उपलब्ध झाला. आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांना आता मालाची गरज भासायला लागली, कारण गुजरातची माल आता हलके व्हायला लागले, राजस्थानातले माल संपलेले आहेत. त्यामुळं स्पर्धा ही ज्यावेळेस मार्केटमध्ये पाहायला भेटते त्यावेळेस शेतकऱ्याला खरे रेट काय चाललेत हे कळतात. मग तो जागेवर द्यायचा का मार्केटला आणायचा ह्याचा विचार करत असतो. परंतु आता चिंता करायची गरज नाहीये. आपल्याला जागेवर रेट काय जातोय आणि मार्केटला काय जातोय एकदा मोकळं आपण पाहणं आता गरजेचं आहे. आणि म्हणून प्रीमियम कृषी मार्केट हे आडगाव नाशिकमध्ये जे केडीसी एजीजी नावाने आपण चालू केलेलं आहे ते पाहण्यासाठी आपण कधी येऊ शकता. आणि माल विरळून काढा, आता गडबड करू नका. असं जसे जसे दिवस पुढे जाणार आहेत तसे रेट वाढत जाणार आहेत. आणि म्हणून इथून पुढचा काळ या वर्षी सुद्धा हा आपल्याला चांगल्या रेटचाच पाहायला मिळणार आहे. कारण शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं नुकसान झालेलं आहे, कळी सेटिंग झालेली नाहीये. आणि अशा परिस्थितीत गारपिटीमध्ये बी बरेचसे माल ठोकलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपण कमी रेटमध्ये माल विकायचा नाहीये. पहिल्यांदा विरळा, हलके काढा. चांगल्या मालाचं सुद्धा ग्राहक वाढणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपले पैसे होत असताना आपण जर चुकत असेल तर युट्यूब चॅनलवर आपण दररोज अपडेट पहा. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्वच डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.